नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? स्वस्त आहात ना आणि घरचंच खाताय ना? मसालेदार कॅफे बाय पायल या आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत आहे। पावसाळा सुरू आहे आणि पावसाळा म्हटलं की कणीस हे आलंच। या कणसाच्या अतिशय वेगवेगळ्या रेसिपीज आपण घरी करू शकतो अतिशय सहजरित्या। तर अशीच कणसाची अतिशय सहज होणारी झटपट होणारी रेसिपी आज आपण बघणार आहोत, ज्याच्यासाठी साहित्य जे लागतं ते घरामध्ये अतिशय सहजरित्या अवेलेबल असतं आणि ही कृती अतिशय झटपट पण होते। चला तर मग वेळ न घालवता सुरू करूया आजचा व्हिडिओ। तर सुरुवातीला आपण कॉर्नची थोडीशी भरड काढून घ्यायचे, ते धुवून घेतलेले आहेत मी थोडेसे, आणि तसंच हिरवी मिरची आणि लसूण यांचा ठेचा करून घ्यायचा आहे। तर मी दाखवते तसं आपण कॉर्नची भरड काढून घ्यायचे, एकदम बारीक वाटून नाही घ्यायचे, नाहीतर त्याला पाणी सुटतं। तर त्याच्यानंतर हिरवी मिरची आणि लसूण याचा ठेचा करायचा आहे, तो घालायचा आहे। बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे, नंतर लाल तिखट घालायचं आहे। हिरवी मिरची पण घातलेली आहे, त्याच्या हिशोबाने लाल तिखट आपण इथे घालणार आहोत। त्याच्यानंतर हळद रंगासाठी घालायची आहे आणि नंतर घालणार आहोत ओवा आपण हातावर नीट व्यवस्थित क्रश करून घालणार आहोत। याचा पण स्वाद एक वेगळा असा खूप छान लागतो। त्याच्यानंतर हे सगळं घालून झालं की आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत चवीनुसार मीठ आणि ह्याच्यामध्ये घालायची आहे भरपूर कोथिंबीर। हे सगळं घालून झालं की चमच्यानी आपण सगळं व्यवस्थित एकजीव करून घेणार आहोत, म्हणजे मग कॉर्नला जे पाणी सुटलंय किंवा मीठ लावल्यानंतर कांदा कॉर्न यांना जे पाणी सुटेल ते वेगळं होईल। आणि आता हे असं मिक्स करून घेतल्यानंतर आपण याच्यामध्ये डाळीचं पीठ घालणार आहोत। डाळीचं पीठ घालायचंय आणि हाताने व्यवस्थित सगळं मिश्रण आपण एकत्र करायचंय। याच्यामध्ये आपल्याला पाणी घालावं लागत नाही, कारण कॉर्नला ऑलरेडी पाणी सुटलेलं असतं, त्यामुळे आपल्याला वरतून पाणी घालायची गरज नाही। तसंच क्रिस्पी होण्यासाठी आपण इथे 1-2 चमचे तांदूळाचं पीठ सुद्धा वापरू शकतो। आणि आता आपण तेल तापत ठेवलेलं आहे आणि तुम्ही बघताना हे असं मिश्रण त्याचं तयार होतं आणि अगदी इझिली आपण चमच्यानी ह्याच्या भज्या व्यवस्थितरित्या घालू शकतो। इतकं व्यवस्थित ते छान तयार होतं आणि मी जसं चमच्यानी घालते तशा चमच्यानी सुद्धा तुम्ही घालू शकता। आणि त्याचप्रमाणे जर आपल्याला हाताने घालायच्या असतील तर हाताने सुद्धा आपण त्याच्या भज्या तेलामध्ये सोडू शकतो। आणि आपण ह्याच्यामध्ये डाळीचं पीठ वापरलं आहे, त्याच्यामुळे हे कॉर्न आणि शिवाय त्याची भरड काढली आपण, त्यामुळे कॉर्न जेव्हा आपण तेलात घालतो ते उडतात, तर तसं होत नाही आणि व्यवस्थित छान क्रिस्पी अशा भज्या आपल्या तयार होतात। मी इथे तुम्हाला दोन्ही पद्धतीने दाखवले, चमच्यानी पण आणि हाताने पण आपण भज्या याच्या कशा करू शकतो त्या दोन्ही पद्धती मी इथे दाखवल्या आहेत। आणि असा छान लाल तांबूस कलर येईपर्यंत आपल्याला ह्या डीप फ्राय छान करून घ्यायच्या आहेत। आणि अशा छान याला कलर आला की मग आपण ह्या सगळ्या भज्या काढून घ्यायच्या आहेत। बघताय ना किती छान लाल लाल तांबूस असा रंग आलेला आहे आणि क्रिस्पीनेस तर आपल्याला डोळ्यांना सुद्धा दिसतो आहे। तर अशा या भज्या मस्त छान क्रिस्पी तयार होतात। आता ह्याला आपण एक ट्विस्ट देणार आहोत। तर ह्या गरम असतानाच आपण ह्याच्यामध्ये छान मस्तपैकी असा चाट मसाला भुरभुरणार आहोत आणि गरम असतानाच हे केल्यामुळे चाट मसाला याला छान चिकटून जातो आणि ह्याची जी रंगत चवीची जी वाढते ना ती अप्रतिम असते। तर अशा प्रकारे आपण बाउलमध्ये घेऊन त्याच्यावर चाट मसाला भुरभुरणार आहोत आणि सगळं एकत्र करून घेणार आहोत। आणि अशा प्रकारे आपल्या कॉर्नच्या क्रिस्पी चटपटीत अशा भज्या तयार झालेल्या आहेत। आणि आता आपण इथे त्याचं छानसं प्लेटिंग सुद्धा केलेलं आहे। मस्त तळलेल्या हिरव्या मिरच्या ज्याला मीठ लावलेलं आहे ते पण मी इथे दिलेलं आहे आणि त्याच्याबरोबर टोमॅटो केचप किंवा हिरवी चटणी सुद्धा आपण घेऊ शकतो। तर अशा प्रकारे क्रिस्पी कॉर्न भजी आपली तयार झालेली आहे। किती सुंदर केळीच्या पानात एकदम मस्त दिसते, गावाकडचीच आठवण येते ना। तर ही क्रिस्पी भजी तुम्ही घरी नक्की करून बघा आणि व्हिडिओमध्ये मला नक्की सांगा की तुम्हाला आपला हा व्हिडिओ कसा वाटला ते। आपला मसालेदार कॅफे बाय पायल हा चॅनल अजून सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। तसेच मित्रमैत्रिणी नातेवाईक यांच्याबरोबर आपला मसालेदार कॅफे बाय पायल हा चॅनल शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा की तुम्हाला आपले व्हिडिओज कसे वाटतात ते। तर अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी तुम्ही आपला चॅनल नक्की बघत राहा। आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।